भारतीय हल्ल्यामध्ये मसूद अझरचं संपूर्ण कुटुंब ठार झालेलं आहे। मौलाना मसूद अझरच्या कुटुंबातील एकूण 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर या हल्ल्यात मसूद अझरची बहीणही ठार झाल्याचं कळतंय। भारतानं बहावलपूरमध्ये केलेल्या स्ट्राईक मधील सर्वात ही मोठी बातमी। ऑपरेशन सिंदूर मध्ये मसूद अझर याचं संपूर्ण कुटुंब ठार झालंय। त्याची बहीण आणि भाऊ देखील ठार झालेले आहेत। तर मीही मेलो असतो तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया यानंतर मसूद अझरनं दिलेली आहे। संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अझरची ही प्रतिक्रिया होती। 14 जणांचं कुटुंब ठार झाल्यानंतर माझं दुःख मी व्यक्त करू शकत नाही असं अझरने म्हटलंय। भारताने केलेल्या हल्ल्यात मसूद अझरच्या घरातील 14 जण ठार झाले। मसूद अझर राहत असलेल्या मरकज सुभान अल्लाह या ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला होता। यामध्ये मसूद अझरचं संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर अझरची प्रतिक्रिया, माझं दुःख मी व्यक्त करू शकत नाही, मी मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझर हा म्हणतोय। बहावलपूर या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मिसाईल हल्ला करण्यात आला आणि हल्ल्यामध्ये मसूद अझरचं संपूर्ण कुटुंब ठार झालेलं आहे। महत्त्वाची आताची बातमी आणि यानंतर मीही मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझर याने म्हटलेलं आहे। माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली असं मसूद अझर म्हणतोय। ऑपरेशन सिंदूर मसूद अझर याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय। माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली असं मसूद अझर म्हणतोय। संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर अझरची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली, मात्र मीही मेलो असतो तर बरं झालं असतं, माझं दुःख मी सांगू शकत नाही असं मसूद अझर याने म्हटलेलं आहे। मसूद अझर याच्या घरावर हा हल्ला करण्यात आला। बहावलपूर या ठिकाणी मरकज सुभान अल्लाह 15 एकरवर हा सगळा परिसर वसलेला आहे आणि त्या ठिकाणी ट्रेनिंग कॅम्प देखील चालू होते। अनेक दहशतवादी त्या ठिकाणी होते। संपूर्ण कुटुंब या ठिकाणी ठार झाल्यानंतर मसूद अझरची ही प्रतिक्रिया होती, माझं दुःख मी व्यक्त करू शकत नाही, मीही मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझरने म्हटलंय। त्याच्या घरातील 14 जण यामध्ये ठार झालेले आहेत। या हल्ल्यामध्ये मसूदची बहीण आणि भाऊ देखील ठार झाले। माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली असं मसूद अझर म्हणतोय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि यात मसूद अझरचं संपूर्ण कुटुंब ठार झालेलं आहे। हाच आहे मसूद अझर याचं संपूर्ण कुटुंब ठार झालेलं आहे आणि माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली अशी प्रतिक्रिया त्याने दिलेली आहे। यात भाऊ बहीण आणि संपूर्ण कुटुंब त्याचं ठार झालेलं आहे। बहावलपूर या ठिकाणी हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि 15 एकरवर हे सगळं जैश ए मोहम्मदचा या ठिकाणी तळ होता। या तळावर अनेक दहशतवादी ट्रेनिंगसाठी देखील होते। इथे ट्रेनिंग देखील दिलं जात होतं। भडकाऊ भाषणं या ठिकाणी मसूद अझर करायचा आणि तरुणांची माथी भडकवायचा। याच ठिकाणी दहशतवादी